अथांग असा निळाशार सुंदर निसर्गरम्य वातावरणामध्ये डॉल्फिनचं दर्शन आणि सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचं स्वागत। सध्या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने कोकणात दाखल झालेले आहेत। कोकणातील समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजून गेलेले आहेत। निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कोकणामध्ये समुद्र किनारे, डॉल्फिन सफर, गडकिल्ले, सुंदर सुबक मंदिरं पर्यटकांना अक्षरशः आकर्षित करताना दिसतात। यात समुद्र किनाऱ्यावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सदाशिव लाड यांनी। सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाच्या स्वागतासाठी देशभरातील पर्यटक सध्या कोकणात दाखल झालेले आहेत। मी सध्या आहे सिंधुदुर्गातील मालवणमधील चिवला बीच समोरील समुद्रात। या अरबी समुद्रात एक शिंपला पॉइंट आहे आणि हा पहिल्यांदाच आपण एक्सप्लोर करतो। या अगोदर कुठल्याही माध्यमाने हा शिंपला पॉइंट जो आहे तो एक्सप्लोर केला नव्हता। एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी हा खास शिंपला पॉइंट आपण घेऊन आलेलो आहेत। याला शिंपला पॉइंट यासाठी म्हटलं जातं कारण या ठिकाणी छोटे छोटे शिंपले जे आहेत ते शेकडोच्या संख्येने मिळतात आणि पर्यटक हे शिंपले वेचताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। या शिंपला पॉइंटवर जर पाहिलं असेल तर मोठ्या संख्येने पर्यटकांची गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी जर तुम्हाला यायचं असेल तर चिवला बीच वरून एक बोट सफर घडवली जाते। ती डॉल्फिनची सफर आहे ती घडवली जाते आणि इथपर्यंत येईपर्यंत आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोटवर बसवलेला पूर्णाकृती पुतळा आहे त्याचं दर्शन घडवलं जातं। त्यानंतर सिंधुदुर्ग किल्ल्याचं समुद्रातून दर्शन घडवलं जातं आणि त्यानंतर या ठिकाणी येईपर्यंत डॉल्फिनची सफर देखील घडवली जाते आणि शेवटी या शिंपला पॉईंटवर आल्यानंतर पर्यटक या ठिकाणी आनंदाने उत्साहाच्या वातावरणात आपल्याला पाहायला मिळतात। अशीच गर्दी जी आहे ती सिंधुदुर्गात न्यू इयरच्या सेलिब्रेशनसाठी आपल्याला पाहायला मिळते। मालवण, तारकर्ली, देवबाग, व्याघर, शिरोडा या समुद्र किनाऱ्यांवर अशाच पद्धतीची पर्यटकांची गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन सुरेश सह सदाशिव लाड, एबीपी माझा, मालवण, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।